फक्त एकच धाव मिळेल. सुदेश सकपाळ गोलंदाजीच्या रणमेवरती सज्ज झालेले आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज निकेतन कदम आणि नॉन स्ट्राईकला एकनाथ कदम. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. मॅच रफ अँड टफ होणार. करो या मरो अशी लढत आहे. होय, हा बॉल स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. बॉलच्या पाठीमागे धाकता खूप चांगले होते, वेग चांगला होता, टप्पा देखील अचूक होता आणि आलेला आहे तो डॉट बॉल. करो या मरो अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जो जिंकेल त्याची स्वप्न मात्र पूर्ण होणार, जो पराभूत होईल त्याचं मात्र स्वप्न अधूर राहील. हा बॉल यॉर्कर बॉल, परंतु पंच आमच्याकडे वळालेले आहेत. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. मिळालेली आहे ती सिंगल धाव. हर सर ज्या झुक जाए वह मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वह समंदर होता है. जीवन की कर्मभूमी है, युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. मैदानाच्या आतमध्ये जो संघ जिंकणार आहे ना तो मात्र ट्रॉफी जवळ जाणार आहे. आज एका संघाचं स्वप्न पूर्ण होणार आणि एका संघाचं स्वप्न अधुरं राहणार. परंतु कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होणार त्यासाठी मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते. 2 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हो, हा ट्रॅकर बॉल त्याला मात्र लॉप केलाय, हुक केलाय, परंतु चेंडू निघून चाललाय. फक्त एका धावेसाठी गोशांकित क्षेत्रामध्ये, जिथे मात्र एकच धाव मिळेल. 3 धावा धावफलकावरती सुदेश सकपाळ आणि गोलंदाजीच्या रणमेवरती आहे. सुदेश सकपाळने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन. एकही मोठा फटका खर्च केलेला नाहीये. निकेतन माने यांना मात्र थांबवलंय. त्यांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकलेत, परंतु निकेतन माने यांना बेड्या उद्ध्वस्त करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. हो, आणखीन एक सुरेख बॉल अचूक टप्प्यावरती भेदक करा. मी सातत्याने सांगत आलोय, बाहुबली पिक्चर मध्ये कट्टप्पा आणि क्रिकेटच्या पटकावरती अचूक टप्पा. अचूक टप्पा खूप महत्वाचा आहे आणि अचूक टप्पा सुदेश सकपाळ यांना सापडलाय. काय बॉलिंग केली जाते. अजूनपर्यंत एकही मोठा फटका खर्च केलेला नाही आणि विविधता पूर्ण गोलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त 3 या अंकावरती. या वेळेला पहा गोलंदाजाची कमाल आणि विकेट किपर यांची धमाल, दोन्ही गोष्टी जुळून आल्या आणि निकेतन माने यांना अडकवलंय जाळ्यामध्ये आणि फलंदाजाला मात्र दिलाय परतीचा इशारा. गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. सुदेश सकपाळ यांचं काय गोलंदाजी केलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. ओव्हर द विकेटने गेले. उसळी देणारा बॉल, बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा. निहाल विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होते, त्यांनी मात्र टिपलाय झेल आणि संपवलाय निकेतन माने यांचा खेळ. गोलंदाजाची कमाल आणि यष्टीरक्षकाची धमाल अफलातून पाहायला मिळाली आणि गाडवले टीपला पहिला धक्का मिळालेला आहे. 3 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मात्र 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. माफ करा, 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 3 धावा. सुदेश सकपाळ यांचं पहिलं षटक अफलातून राहिलं. त्यांनी मात्र या ओव्हर मध्ये फलंदाजांना बांधून ठेवलं आणि विकेट देखील मिळवले. कौतुकास्पद गोलंदाजी. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं ना म्हणजे वर्चस्व दाखवणं. आज सुदेश सकपाळ यांची धाकता पाहायला मिळाली सेमीफायनलच्या मॅच मध्ये. अशा प्रकारची गोलंदाजी केली ना तर नक्कीच गाडवली टीप थोडीशी अवघड परिस्थितीचा सामना करावा लागेल. परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये एकनाथ कदम आहे, जो आशेचा किरण म्हणून गाडवली टीम साठी उभा आहे. या खेळाडूकडे सर्व काही क्षमता आहे, ताकद आहे, अबिलिटी आहे मोठमोठे फटके खेळण्याची. तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून या खेळाडूला खेळ करावा लागेल. हो, हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी दोन्ही हात समांतर बाजूला केलेले आहेत आणि पहिलाच बॉल आलेला आहे खराब. सुदेश सकपाळ गोलंदाजीच्या रणमेवरती आहे. स्ट्राईक एंडला एकनाथ कदम आहे, जो मात्र आशेचा किरण म्हणून उभा आहे. या खेळाडूकडे सर्वांच्या नजरा लागल्यात की इथून पुढे एकनाथ कदम कशा प्रकारे खेळी करणार आणि कशा प्रकारे प्रेक्षकांची मन जिंकणार. परंतु गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आहे. त्याला देखील माहित आहे की आपले डावपेच आखून एकनाथ कदमला अडकवायचा आहे. हो, हा बॉल सुरेख बॉल आहे. लाजवाब गोलंदाजीचा नजराना. आगीचे निकारे ज्या प्रकारे टाकले जातात ना त्याच प्रकारे हा बॉलची धाकता पाहायला मिळाली.
आणि आलेला आहे तो डॉट बॉल. दोन्ही पायांच्या मधून मात्र हा बॉल ट्रॅव्हल झालाय. असं वाटलं होतं की हा बॉल मात्र बोल्ट उडवू शकेल, परंतु चकमा देऊन तिथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. बॉलची तपासणी केली जाते अक्षरशः एकनाथ कदम यांच्या माध्यमातून. तिथे मात्र बॉल चेक करून त्याला फक्त सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहे. त्याला मैदानाच्या आतमध्ये बॉल द्या. चॉईस करून मात्र बॉल मारण्याची ताकद एकनाथ कदम यांच्याकडे आहे. 5 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाच धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 आलेत. सुतेश तक्पाळ यांची षटक फक्त 3 धावांचं राहिलं होतं. चला थोडस स्पीडअप ठेवा. प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिला तर फक्त 11 दाखवत आहे. कुठेतरी हा प्रोजेक्ट स्कोर वाढवावा लागेल. हाही बॉल खराब बॉल आहे. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळालाय. सिद्धेश तक्पाळ यांच्याकडे वेग चांगला आहे, परंतु कुठेतरी दिशा खराब आहे. दिशेवरती कंट्रोल त्यांना ठेवावं लागेल आणि योग्य टप्प्यावरती त्यांना बॉलिंग करावी लागेल. संघाची गोलंदाजाची दिशा आहे ना ती संघाची दशा असते. आता दिशेवरती नियंत्रण त्यांना ठेवावं लागेल, कंट्रोल करावं लागेल. परंतु समोरच्या बाजूने जे एकनाथ कदम आहेत ना त्यांना मोठे फटके खेळावे लागतील. संघर्ष करावा लागेल. संघर्षाची प्रयत्न पराकाष्ठा करावी लागेल. हाई बॉल सोडून दिलाय. हाई बॉल खराब आहे. लाईन दिशा सर्व काही भरकडलं जात आहे. आता मात्र सुतेश तक्पाळ गोलंदाजाकडे जातील. कानमंत्र दिला जाईल की यष्टीरक्षक बदलला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण वारंवार एखादा खेळाडू त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करतो ना त्यावेळेला यष्टीरक्षक बदलला जातो. अनेक कॅप्टनची ही खासियत आहे. याही वेळेला अहिरे वानवली टीमच्या खेळाडूंनी तेच प्रकार केलेला आहे. आता जो निहाल यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होता त्याला मात्र शॉर्ट मिड ऑन रिझन मध्ये बोलवलेला आहे आणि स्वतः सुदेश तक्पाळ यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल सुरेख आहे. कुठेतरी फिल्डिंगची सजावट बदलली गेली आणि तदनंतर मात्र सिद्धेश तक्पाळला सूर गवसलाय टप्प्याचा आणि तो अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी केलेली आहे. मी म्हणेन सिद्धेश तक्पाळने काही बॉल खराब टाकले, परंतु आता त्यांना सूर सापडलाय. ते इन्फॉर्म झालेत, लय मध्ये आलेले आहेत आणि अचूक टप्पा त्यांना सापडलाय. परंतु अजूनही एकनाथ कदम यांना मोठा फटका खेळता आलेला नाहीये. एकनाथ कदम आशेचा किरण आहे गाडवली टीमसाठी. हा बॉल सोडून दिलाय. डोक्यावरतून हा बॉल ट्रॅव्हल झालाय. पंचांनी दोन्ही हात समांतर बाजूला केलेत. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 8 धावा धावफलकावरती. थोडस स्पीडअप ठेवा. घाई करा विनंती असेल, कारण आणखीन एक फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. तो सामना देखील आपल्याला 3 षटकांचाच खेळवायचा आहे, म्हणूनच थोडीशी घाई करा विनंती असेल. मॅच खूप महत्वपूर्ण आहे, आम्हाला देखील माहित आहे. हा बॉल स्विंग झालाय. अक्षरशः बॅट सोरकस फिरवली होती, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आलेला आहे तो डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये एकनाथ कदम कुठेतरी नाराज असतील, नाखुश असतील. ज्या फटका खेळण्यासाठी ते झगडतायत त्या फटक्याच्या पाठीमागे त्यांना अपयश येताना पाहायला मिळत आहे. नाराज आहेत, नाखुश आहेत. मोठा फटका खेळण्यासाठी बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचावं लागेल. बॅटचा चेहरा ओपन करावा लागेल. या वेळेला पहा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत का? पोहोचलेत आणि कॅच खूप महत्वाचे आहे. कॅचेस विन द मॅचेस आणि कॅच इथे पकडले आणि कॅच पकडत असताना एकनाथ कदम यांची कुशल मुवमेंट मध्ये विकेट जाताना पाहायला मिळते. आता इथे मात्र जल्लोष पाहू शकाल अहिरे वानवली टीमचा की एकनाथ कदम यांची विकेट मिळवल्यानंतर संपूर्ण टीमचा जल्लोष पाहायला मिळतोय. का करू नये. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. हाफ ट्रॅकर बॉल होता. फटका हवेमध्ये उभा होता. अक्षरशः कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. त्यांनी मात्र हाताची ओंजळ आणि त्या ओंजळीमध्ये बॉलला अलगद पकडलं आणि धक्का क्रमांक 2
गाडवली टीमला एकनाथ कदम यांच्या रूपाने. 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 8 धावा. या धावा अपेक्षित नाहीयेत गाडवली टीमला. जो संघ सेमीफायनल क्रमांक 2 खेळतोय त्या टीमला मात्र अक्षरशः धावांचा पाठलाग करावा लागतोय. कुठेतरी धावा जमवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. कुठेतरी गाडवली टीमच्या रेकॉर्ड मध्ये आपल्याला पहा शांतता पसरलेली पाहायला मिळते. प्रत्येक जण कमरेवरती हात ठेवून आहे. कारण टेन्शन वाली मात्र आहे. कारण की सेमीफायनलची मॅच खेळतोय आम्ही आणि धावा कुठेतरी धावफलकावरती कमी लागलेत. धावांचा उंचांक वाढवायला लागेल. धावांचा आलेख मात्र उंचवावा लागेल. त्याला थोडस स्पीडअप ठेवा. पंच खेळाडूंना विनंती द्या, सूचना करा. या ओव्हर मधील शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर. ओहो, इथे पंकट विकेट घेण्याचा प्रयत्न. थोडासा घाई करा. आम्ही सातत्याने चर्चा करतोय. तुमच्या पाठीमागे आम्ही हात धुवून लागलोय मित्रांनो. कारण आम्हाला आणखीन एक फायनलचा सामना खेळवायचा आहे. मेगा फायनल 3 षटकांची होणं गरजेचं आहे. हो, यावेळेला फटका सुरेख आहे. बॅट मधून आवाज टोक आलाय आणि बॉल निघून चाललाय टकाटक सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी 313 जर्सी क्रमांक सागरची आहे आणि सागरच्या बॅट मधून आलाय एक उत्तुंग आकाशाला गवसणी घालणारा नेत्रदीपक षटकार. या षटकाराने कुठेतरी गाडवली टीमच्या आशा पल्लवित होताना पाहायला मिळत आहेत. कारण फटका येणं गरजेचं होतं. बॅट मधून जो आवाज आला ना तो कानांना सांगून गेला की हा 6 धावांचा टोला आहे. आता सागरची बॅट तळपले. आल्या पावली त्यांनी ठोकलाय षटकार आणि कुठेतरी गाडवली टीमच्या आशा पल्लवित केलेत. या ओव्हर मधील शेवटचा बॉल बॅकफुटला जात असताना कट केलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. तिथे मात्र फक्त एकच धाव धावफलकावरती जोडली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 15 धावा. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्या होत्या. सुदेश सकपाळ यांनी षटक हाताळलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 12 धावा. हे सुदेश सकपाळने हाताळलेला आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट्स देखील गमावलेले आहेत गाडवली टीमने. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी टीम मिटिंग बोलवले अहिरे वानवली टीमने. जरा टीम मिटिंग घेऊ नका. आम्हाला माहित आहे कुशल मोमेंट वरती येऊन मॅच पोहोचलेली आहे. परंतु वेळ देखील खूप महत्वाचा आहे. आयोजकांना तुम्ही काय देऊ शकाल तर आयोजकांना फक्त तुम्ही वेळ देऊ शकाल. अक्षरशः आपण एक्झिट पोल पाहताय 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. गाडवली टीमच्या बाजूने 48% पसंती आहे आणि अहिरे वानवली टीमच्या बाजूने 52% पसंती आपल्याला पाहायला मिळते. हा एक्झिट पोल आहे. खरं तर अनेक युट्यूबच्या माध्यमातून असा एक्झिट पोल दाखवला जात नाही. परंतु एकमेव युट्यूब लाईव्ह वाहिनी आहे जी एक्झिट पोल देखील दाखवली जात आहे. दोन्ही बाजूने एक्झिट पोल पाहायला मिळतो. पहिलाच बॉल कमी गतीने हाताळलाय आणि पहिलाच बॉल आलेला आहे डॉट बॉल. ओमकार माने स्ट्राईक एंडला आहेत. कॅमेरामॅन म्हणून ते सातत्यपूर्वक 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या वाहिनीच्या माध्यमातून ते काम करत असतात. परंतु आज स्वतः आपल्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळतात. स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात ओमकार माने. खरं तर कॅमेरा म्हणतो ना की अक्षरशः ते सर्वांवरती फोकस करत असतात. परंतु आज स्वतःवरती त्यांच्यावरती फोकस केला जातोय कॅमेरा. आपल्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. हो, आणखीन एक सुरेख बॉल. लाजवाब अप्रतिम दर्जाचा बॉल पाहायला मिळतोय. वायडिश यॉर्कर बॉल पाहायला मिळालाय. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. फलंदाजाला बॉल बीट करून विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. आलेला आहे तो डॉट बॉल. सिद्धेश कदम गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. ते देखील तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतात. अफलातून आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाहीये. पूर्णपणे बांधून ठेवले ओमकार माने यांना. पायामध्ये बेड्या ठोकल्यात. ओमकार माने यांना बेड्या उद्ध्वस्त करावे लागतील. कुठेतरी चांगला खेळ साकारावा लागेल. ज्या पद्धतीने त्यांची उभं राहण्याची स्टाईल आहे अप्रतिम आहे. आणि या वेळेला पहा ओमकार माने यांच्या बॅट मधून आलाय आसमानी टोला. वाघाची डरकाळी फोडले ओमकार माने यांनी देखील. 2 बॉल ते शांत होते
परंतु यावेळेला वाघाची धाकता पाहायला मिळाले. अर्थातच ओमकार माने काय फटका सजवलाय लाजवाब. उलटचा बॉल ऑन साइडला वळवलाय. आखा गोला उचलकर बोला. 6 धावांचा टोला. काय फटका सजवलाय ओमकार माने यांनी. 2 बॉल ते शांत संयम दाखवला, परंतु आता वाघाने डरकाळी फोडायला सुरुवात केली. 21 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. आणखी 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. हो, हा बॉल उचली देणारा थोडासा पाठीमागे ठेवला तर नंतर आलेला आहे तो डॉट बॉल. सिद्धेश कदम गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. पहिले 2 बॉल अपलातून टाकले, तर नंतर एक बॉल खराब टाकला. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती ओमकार माने यांनी धाकता दाखवली. त्यानंतरचा पुन्हा एकदा बॉल डॉट आला. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हो, आडव्या बॅटने या बॉलला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक येथील डीप मिड विकेट रिझन मधून बॉल पर्यंत बॉलची फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण 3ऱ्या धावेची जोखीम घेत असताना काय घडलंय. ओ माय गॉड. विकेट सपतन आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. 2 धावा धावफलकावरती जोडूया. 23 धावा धावफलकावरती. ओमकार माने माघारी परतलेले आहेत. ज्यांच्या बॅट मधून एक षटकार आला. खरं तर कॅमेरामॅन पहा त्यांच्यावरती फोकस करतायत. आज ओमकार माने सर्वांना फोकस करून टीव्ही स्क्रीन वरती दाखवत असतात युट्यूबच्या माध्यमातून, परंतु आज त्यांना देखील दाखवलं जात आहे. फेकी अचूक होती. ज्या पद्धतीने थोडीशी विकेट किपर यांनी चुकी केली, परंतु तदनंतर पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला फेकी. त्यानंतर गोलंदाज थोडीशी खराब पाहायला मिळाली होती बॉल कनेक्ट करत असताना. शेवटचा बॉल प्रगती पथावरती. 23 धावा धावफलकावरती. हो, या बॉलला उडवलाय. चेंडू हवेमध्ये उभा आहे. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. खूप दूरवरतून येऊन हो माय गॉड, कॅच ऑफ द डे. अक्षरशः प्रभावित करणारा हा कॅच पकडलाय. लाजवाब कॅच. सिद्धेशने मात्र पकडला हा कॅच. कॅच ऑफ द डे पाहायला मिळालाय. 100% योगदान. अगदी धावत्या पावलांनी हा कॅच पकडला आणि प्रत्येकाने त्याच्या पाठीवरती एक कौतुकाची थाप दिली. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. हा ट्रॅकर बॉल होता. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू हवेमध्ये उभा होता. क्षेत्ररक्षक खूप दूरवरतून आले. सिद्धेश त्यांनी धावत्या पावलांनी वॉट कॅच पकडलाय. कॅच ऑफ द डे. सिद्धेश यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. धावत्या पावलांनी कॅच पकडला. शेवटपर्यंत बॉल वरती नजर रोखून ठेवली आणि या कॅचची धाकता आपल्याला पाहायला मिळाली. अफलातून कॅच पकडला सिद्धेशने. आणि इथे मात्र 1 इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 23 धावा आणि 24 धावांचं लक्ष असेल अहिरे वानवली टीम समोर. अठरा बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. आपण स्पर्धा पाहत आहे कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत आदर्श गाव घावरी पुरस्कृत कैलासवासी बबन पांडुरंग कदम यांच्या स्मरणार्थ आदर्श चषक 2024 पर्व क्रमांक 6 चा थरार आपण पाहत आहे. ही स्पर्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये येऊन ठेपलेली आहे. तर ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचा देखील आम्ही आभार मानतो. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकाल ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचा आम्ही आदर्श चषक 2024 च्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ गावरी यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार मानतोय. चला मॅच ऑन करा. खरं तर आदर्श गाव घावरी तर आता मान्यवर आले होते त्या मान्यवरांनी सांगितलं की घावरी गावासमोर आदर्श हे नाव उगच लागलेलं नाहीये मित्रांनो. आदर्श घावरी गावामध्ये अनेक बदल घडलेत आणि म्हणूनच त्यांच्या गावामध्ये आदर्श हे नाव लागलेलं आहे. एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि सकाळपासूनच गावरी गावातील अनेक ग्रामस्थ या स्पर्धेला शुभाशीर्वाद देऊन गेलेले आहेत. 4 चांद लावून गेलेले आहेत. आपल्या गावची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूला मंगेश सकपाळ तर दुसऱ्या बाजूला सुदेश सकपाळ. घातक जोडी मैदानाच्या आतमध्ये अहिरे वानवली टीमची दाखल होताना पाहायला मिळते.
खरं तर दोन्ही खेळाडूंनी सकाळपासूनच प्रभावित केलंय. आता महत्वाच्या मॅच मध्ये कशा प्रकारची खेळी ते करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. मंगेश सकपाळ आणि सुदेश सकपाळ एक घातक जोडी मैदानाच्या आतमध्ये, आणि या जोडीला थांबवण्यासाठी गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज येऊन उभा राहिलेला आहे, अर्थातच निकेतन माने. सेमीफायनल क्रमांक 2 ची स्पर्धा पाहत आहे. वानवली ऐरे विपक्ष गाडवली अशी मॅच आहे. खरं तर अ गटामधून रुळे वैभव रुळे संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. तो देखील विचार करत असेल की आमच्या समोर कोणता संघ फायनल मध्ये 2 हात करण्यासाठी येईल. हाच विचार करत असताना आपल्याला पाहायला मिळतात अमोल शिंदे असतील, विनायक असतील, विवेक असतील. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिलाच बॉल निकेतन माने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती उभे आहेत. पहिलाच बॉल स्विंग केलाय तरी जर आपण पाहिलेला टप्पा पडल्यानंतर बॉलला फिरवण्याची ताकद निकेतन माने यांच्याकडे चांगली आहे. बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पूर्णपणे सुदेश सकपाळ यांना हात बीट करून देणारा हा बॉल पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल आलेला आहे डॉट. एकमेव पर्याय आहे गाडवली टीम समोर की जास्तीत जास्त विकेट आणि डॉट बॉल देखील घेणं. हा बॉल खराब बॉल आहे, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी आमच्याकडे दोन्ही हात समांतर केले आणि वाईड बॉलचा इशारा नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवलाय. खराब बॉलने मात्र श्रीगणेशा झालेला आहे अहिरे वानवली टीमचा. एक धाव फलकावरती. हा बॉल देखील सुरेख आहे, परंतु या बॉलला उचललाय आणि फेकून दिलाय, जिथे मात्र धाव मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. 2 धाव फलकावरती. दोन धावफलकावरती आहेत. सुदेश सकपाळ पाठीमागचा पाय वाकवला होता, परंतु बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेऊ शकले नाहीत, बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाहीत सुदेश सकपाळ. त्यानंतर ते नाखुश पाहायला मिळाले, नाराज पाहायला मिळाले. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. आता 15 बॉल 22 धावांची आवश्यकता. पहिले 3 बॉल मध्ये प्रभावित केले मी म्हणेन निकेतन माने यांनी. अक्षरशः प्रत्येक बॉलच्या पाठीमागे धाकता त्यांची पाहायला मिळाली. हा बॉल अप्पर कट केलाय, कट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा बॉल मात्र निघून चाललाय. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा. सुदेश सकपाळ यांच्या बॅट मधून आलाय चौकार. बॅकफुटला गेले. पंच खूप चांगला होता. अप्पर कट पाहायला मिळाला, जिथे मात्र क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्या आवाक्या बाहेरचा बॉल पाहायला मिळालाय. 4 धावा धावफलकावरती जोडूया. एकदा गोलंदाज तयार. हो, यावेळेला ऑन साइडला वळला. क्षेत्ररक्षक आहेत, एकनाथ कदम करणार नाहीत चुकी. त्यांना माहित आहे की ही कॅच खूप महत्वाची आहे आणि ती कॅच त्यांनी पकडले आणि सुदेश सकपाळ यांना माघारी जावं लागतंय, जिथे मात्र सुदेश सकपाळने एक चौकार खेचला आणि तदनंतरच्या बॉल वरती त्यांना मात्र तंबूच्या आसराला पाठवण्यामध्ये यश प्राप्त झालंय निकेतन माने यांना. ऑन साइडला बॉल वळवला. ताकदीचा वापर कमी, एलिव्हेशन कमी. डीप मिड विकेट रिजन मध्ये एकनाथ कदम या नावाचं वादळ उभं होतं आणि त्यांनी मात्र कॅच पकडलाय आणि इथे मात्र सुदेश सकपाळ यांचा घात झालाय मी म्हणेन. मॅचला इथूनही कलाटणी निर्माण होऊ शकते, कारण गाडवली टीमची गोलंदाजी आहे ना ती चांगली राहिलेली आहे आतापर्यंत. परंतु न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये केतन शेलार, याही खेळाडूची क्षमता आहे मधल्या फळीमध्ये येऊन मोठे पट्टे खेळण्याची, परंतु आज कशा प्रकारे खेळ करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. मधल्या फळीमध्ये येऊन केतन शेलार यांनी मात्र प्रभावित जरूर केलाय. स्ट्राइक एंडला ते उभे आहेत. ओहो, हा बॉल स्विंग झालाय. टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडीशी वेग कमी केला आणि त्यानंतर शेवटचा बॉल देखील आलाय डॉट. आता 12 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही जर आपण पाहिलं ना तर 50-50 आहे. एक्झिट पोल आपण पाहूया. आता एक्झिट पोल जर आपण पाहिला ना तर ऐरे वानवली 57% पसंती आहे आणि गाडवलीला 43% पसंती आहे. ही प्रेक्षकांची पसंती आहे, जी मात्र तुम्हाला एक्झिट पोलच्या माध्यमातून दाखवली जाते आणि मी सातत्याने चर्चा करतोय. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून एक्झिट पोल देखील दाखवला जातोय. अनेक युट्यूब चॅनल आहेत, परंतु अशा प्रकारचे एक्झिट पोल दाखवले जात नाहीत. परंतु एकमेव
युट्यूब लाईव्ह चॅनल आहे जे मात्र 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह मी सातत्याने चर्चा केली की अनेक त्यांनी मात्र बदल केलेत. चला 12 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. वेळ जास्तीचा घेऊ नका. एकनाथ कदम गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये. हो बॅकफुटला गेले फक्त हलक्या हाताने पुश केलंय. पुश राहा असं म्हटलं जातं. त्याच प्रकारचे हा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. हलक्या हाताने या बॉलला सन्मान दिला आणि मिळालेली आहे ती सिंगल धाव. आता 11 बॉल 17 धावांची आवश्यकता. केतन शेलार स्ट्राईक एंडला आहेत. मधल्या फळीमध्ये येऊन अनेक वेळेला या खेळाडूने मात्र डावाला सावरलाय. परंतु आज कशा प्रकारे गोलंदाजी करणार. परंतु बोटांची जादू सातत्यपूर्वक एकनाथ कदम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले पाठीमागच्या मॅच मध्ये देखील. हो फुलटॉसचा बॉल त्याला मात्र पाठवलाय लॉंग ऑफ रिटर्न मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत प्रकाश माने एका हाताने बॉलला उचलतील फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. चांगली रनिंग पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. चांगला ताळमेळ चांगलं कॉलिंग टायमिंग पाहायला मिळालंय. 10 बॉल 15 धावांची आवश्यकता. चला थोडीशी घाई करा वेळ घेऊ नका. आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. 10 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. हो यावेळेला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न हुक करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. वाईड बॉलचा इशारा आलाय. वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. चला वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल. आता पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 10 बॉल 13 धावांची आवश्यकता. केतन शेलार आणि मंगेश तक्पाळ यांना या मॅच मध्ये आतापर्यंत जास्त स्ट्राईक मिळालेली नाहीये. फक्त 1 बॉल पेस करायला मिळाला आणि 1 बॉलच्या पाठीमागे फक्त 1च धाव बनवले. चला वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पंचांचा निर्णय शेवटचा निर्णय असेल आणि पंचांच्या निर्णयाशी आपण सर्वजण सहमत राहणं खूप गरजेचं आहे. चला वेळ जास्तीचा घेऊ नका. चला स्टार्ट करा. वेळ जास्तीचा घेऊ नका. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. आयोजक समितीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत हा कॉल पोहोचवलाय. वेळ जास्तीचा घेऊ नका. 10 बॉल 13 धावांची अजूनही आवश्यकता. चला वेळ जास्तीचा घेऊ नका. फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. दहा बॉल 13 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला केतन शेलार आणि नॉन स्ट्राईकला मंगेश तत्पाळ आहेत. हो खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. अलाउंग ती कार्पेटने चेंडू येतोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. स्वतः गोलंदाज एकनाथ कदम आलेत. फेकी अचूक आहे परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला ओमकार माने यांचा आणि तदनंतर मात्र धावा मिळाल्या जातील तब्बल 3 धावा. फेकी अचूक होती परंतु ओमकार माने यांच्या माध्यमातून थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाहीये. आता 9 बॉल 10 धावांची आवश्यकता. 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या डावामध्ये धावा कमी जमवल्या बॅटिंग करत असताना गाडवली टीमच्या माध्यमातून. तदनंतर मात्र फक्त 22 धावांचं लक्ष होतं आणि या धावा डिपेंड करत असताना देखील थोड्याशा चुका होताना पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक यांच्या माध्यमातून. या चुका त्यांना सुधाराव्या लागतील. क्रिकेटमध्ये फिल्डिंगच्या जोरावरती देखील तुम्हाला मॅचेस जिंकता येतात. आपण कित्येक वेळा उदाहरण पाहिलेलं आहे. 9 बॉल 10 धावांची आवश्यकता. वेळ जास्तीचा घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम आपण जास्त वेळ घेत आहे. हो हा बॉल सुरेख आहे. थोडासा पाठीमागे ठेवला त्यानंतर उसळी चांगली दिली आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं आणि विकेट किपर यांच्या हातामध्ये हा बॉल विस्तवलेला आहे. आता 8 बॉल 10 धावांची आवश्यकता. एक बॉल महत्वाचा आहे आम्हाला देखील माहित आहे परंतु वेळ देखील तितकाच आहे महत्वाचा. वेळ कोणासाठी थांबणार नाही मित्रांनो.
हो हाई बॉल सुरेख आहे, परंतु या वेळेला पहा विकेट किपर चुकी करतात, क्लोज किपिंग करतायत. कुठेतरी पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. एक एक धाव महत्वाची आहे आणि एका एका धावेचं आता आपल्याला माहित आहे की किती महत्व आहे. कारण आता 7 बॉल 9 धावांची आवश्यकता. कारण राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका मार्क्सला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला किती महत्व आहे ते आपल्या सर्वांना माहित आहे. आता 7 बॉल 9 धावांची आवश्यकता. चला वेळ जास्तीचा घेऊ नका, आम्ही वारंवार सूचना देतोय. चला विनंती असेल, वेळेचं बंधन असेल तर स्पीडअप घ्यायचं. गोलंदाजी मार्कर पुन्हा येताना पाहायला मिळतोय. गाडवली संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल, जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा एकनाथ होताना पाहायला मिळते. मोठे फटके खेळणार की सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न, क्रॉस द लाईन खेळून काढलाय. चेंडू जाणार का सीमा रेषा पलीकडे, झेल होणार विकेटचा बदल. मला जास्त सेलिब्रेशन नको मित्रांनो, विनंती असेल. वेळ कमी, अजून फायनल बाकी आहे. असं समजा आपण फायनल मध्ये पोहोचणारा कोणता पण एक संघ असेल, जास्त सेलिब्रेशन नको, वेळेचं बंधन असेल. आता 6 बॉलच्या पाठीमागे 9 धावांची आवश्यकता आहे. कुशल मोमेंट वरती आलेले आहे. विकेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगोलग पाठवा. अहिरे वानवली टीम विनंती असेल, वेळ जास्तीचा घेऊ नका. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगोलग पाठवा. अक्षरशः कटआउट मध्ये बॅट्समन येऊन पोहोचलेला आहे, तरी देखील मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन गेलेला नाहीये. वेळ जास्तीचा घेऊ नका. आता 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. कुशल मोमेंट वरती येऊन ठेपलेली आहे मॅच. कारण मॅच मध्ये रंग भरायला आता सुरुवात झाली. कारण विकेट जिथे गेली ना तिथे मात्र मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण झाली. अजूनही सामना विकास सर 50-50 आहे. बॅट्समन थोडा स्पीडअप घे मित्रा, विनंती असेल. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये थोडस लगोलग चला. आपला संघ जर विजेता होता आणि तो संघ जर फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय तर तुम्हालाच थोडासा बॅड लाईटचा सामना करावा लागेल, याची दक्षता घ्या. वेळ जास्तीचा घेऊ नका, आम्ही वारंवार सूचना देतोय. चला फिल्डिंग करणारी टीम आपण देखील वेळ जास्तीचा घेऊ नका, आपल्याला देखील सूचना तीच आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेला आहे गोलंदाज साहिल माने. समोरच्या दिशेने मंगेश सकपाल जो आशेचा किरण म्हणून उभा आहे अहिरे वानवली टीम साठी. कारण प्रारंभिक जोडीमध्ये त्याला प्राचारण केलेलं आहे. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन स्टार्टला वळवला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो क्रिकेट आहे, केला जाईल. 20 फिल्डिंग आणि 2 धावा येथे यशस्वीरित्या पूर्ण केलेत. आता 5 बॉल 7 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही संपलेली नाहीये, मॅच मध्ये अजूनही रंग भरलेले आहेत. कारण एखादी विकेट येते ना गाडवली टीमला तर नक्कीच मॅचला वेगळी कलाटणी निर्माण होऊ शकते. परंतु एखादा मोठा फटका मंगेश सकपालच्या बॅट मधून आला ना तर मॅच मात्र उद्ध्वस्त होऊ शकते. परंतु ह्या सर्व गोष्टी आहेत ना त्या जर तरच्या आहेत. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व अजिबात नाहीये. आता 5 बॉल 7 धावांची आवश्यकता. थोडस स्पीडअप ठेवा, विनंती असेल. वेळ जास्तीचा घेऊ नका. बॉल क्रमांक 2. ओहो खोलवर टप्प्याचा बॉल, सुरेख बॉल हाताळलाय. वाईडिश यॉर्कर बॉल, लाजवाब अप्रतिम कमबॅक केलाय साहिल माने यांनी. अक्षरशः या बॉलच्या पाठीमागे धाकता खूप चांगली होती. फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. आलेला आहे तो डॉट बॉल. आता 4 बॉल 7 धावांची आवश्यकता. संघर्ष पाहायला मिळतोय. धाडस केल्याशिवाय तुम्हाला यश प्राप्त होत नाही. आता धाडस करावं लागेल. फलंदाज थोडेसे टेन्शन मध्ये आले, थोडस दडपण नक्कीच पाहायला मिळतोय. 4 बॉलच्या पाठीमागे 7 धावांची आवश्यकता. साहिल माने पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय. हो आणखीन एक चांगला बॉल अलाउंड दी कार्पेटच्या साने खेळला. एकनाथ कदम बॉल वरती वेगाने जातील. एक धाव कंप्लीट. फेकी अचूक आहे. ओ माय गॉड, बॉलला कनेक्ट करणं खूप गरजेचं होतं. कनेक्ट केला असता आणि यशांचा वेध घेतला असता तर नक्कीच बाद होण्याची दाट शक्यता देखील होती फलंदाजाला. परंतु इथे मात्र पहा कुठेतरी 2 धावा कंप्लीट केलेत. आता 3 बॉल 5 धावांची आवश्यकता. एक मोठा ब्लास्ट आला ना तर मॅच समाप्त होईल. चला थोडीशी घाई करा. गोलंदाज 2 मिनिटं. यानंतर होणारा सामना असेल या सामन्याचा विजेता संघ आणि रोळे वैभव रोळे संघ. आपण सज्ज राहायचं, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याला स्टेजच्या समोर लाईनअप करायचं आहे. अतिथी मान्यवर आणि दोन्ही विजेत्या टीम. कारण की मैदानात जाणं येणं खूप लांब, वेळ वाया जाण्यापेक्षा आपण स्टेजच्या समोर लाईनअप करायचं दोन्ही टीम आणि अतिथी मान्यवरांचे हस्तांदोलन होईल. हा बॉल नो बॉल आहे. नो प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. आता कुठेतरी हा बॉल
डोके दुखी ठरणार का गाडवली टीम साठी हे देखील पाहणं गरजेचं आहे. डोके दुखी ठरलेलं आहे कारण विमरचा बॉल पंचांनी हात बाहेर काढला आणि 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड केलेल्या आहेत. आता येणारे बॉल 3 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. हा बॉल जर डॉट आला असताना तर मॅच मात्र आणखीन ट्विस्ट झाली असती, परंतु यावेळेला गोलंदाजाने केलंय नाराज. चला वेळ जास्तीचा घेऊ नका, विनंती असेल, आम्ही वारंवार सूचना करतोय मित्रांनो. 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मेगा फायनलचा सामना खेळवायचा आहे. तुमच्यामधूनच एक टीम फायनल मध्ये जाणार आहे, म्हणून थोडीशी घाई करा, विनंती असेल. 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. फ्रीडचा बॉल असेल, या अगोदरचा नो बॉल हाताळला आहे, म्हणतात फ्रीडचा बॉल आहे, फलंदाजाला मेजवानी आहे. फ्रीडचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला, 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा. 2 धावा कंप्लीट. स्कोर इज लेवल. आता फक्त 1 धाव बाकी आहे, ती म्हणजे फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी अहिरे वानवली टीम साठी. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता. 1 शॉट आहे का? यस. आता 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये, काय बिघडलं जात आहे हे प्रभू, हे पाहायला मिळत आहे. आता 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. मला स्पीडअप घ्यायचे मित्रांनो, विनंती असेल जास्त वेळ घालू नका. 2 चेंडू 2 धावेची गरज आहे, तर तुम्ही जेवढं मात्र वेळ घालाल तेवढं मात्र फायनलला जास्त वेळ जाईल. विनंती असेल दोन्ही पंच आपण सुद्धा रिक्वेस्ट करायचे सर, स्वामी सर आपण सुद्धा रिक्वेस्ट करायचे फील्डिंग करणारे चला वेळ जास्तीचा घेऊ नका. एकनाथ कदम आपण वेळ घेऊ नका, विनंती असेल. मॅच कुशल मोमेंट वरती येऊन पोहोचले. आयोजकांच्या माध्यमातून ज्या सूचना दिल्या जातात त्याच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मॅच माहित आहे कुशल मोमेंट वरती येऊन पोहोचले, परंतु वेळ देखील तितकाच महत्वाचा आहे. दोन बॉल 2 धावांची आवश्यकता. बॅकफुटला गेले, पंच केला, 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? ओ माय गॉड, मोळे काय केलं इथं, आणि 2 धावा इथे विजयाच्या प्राप्त झालेल्या आहेत आणि विजयी संघ ठरलाय अहिरे वानवली संघासाठी खूप खूप शुभेच्छा. फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. हार्ड लक बॅड लक गाडवली संघ, तुम्ही देखील चांगला खेळलात, तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा. थँक्यू सो मच.